नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत वाढ करून शेतकऱ्यांना मोठा धक्का दिलाय। कोणत्या खताच्या किमती कितीत वाढ झाली याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। जून पासून खरीप हंगाम सुरू होत असला तरी सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत वाढ करून शेतकऱ्यांना आधीच धक्का दिलाय। डीएपी मध्ये 150 रुपयांची वाढ प्रस्तावित असताना 10-24-26 खताची किंमत 255 ते 275 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली। बीटी बियाण्यांच्या किमतीत 37 रुपयांची वाढ करण्यात आली। आता कीटकनाशकांच्या किमतीत 5 ते 10% वाढ करण्याची चर्चा आहे। दरवर्षी शेती पिकांचा उत्पादन खर्च वाढत असताना उत्पादन त्याच्याशी जुळत नसल्याने शेती समीकरण बिघडले। यावर्षी खरीपाच्या आधीच रासायनिक खतांच्या किमती वाढू लागल्यात। खतांचा रॅक बसवल्यानंतर यावेळी खतांचा भाव काय असेल हे ठरवलं जाते। यावर्षी डीएपी डायनामोनियम फॉस्फेटच्या किमतीत वाढ होण्याची चर्चा आहे। सध्या डीएपीची किंमत प्रति बॅग 1350 रुपये, यामध्ये 150 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे। या खतावरील अनुदान बंद करून त्याची किंमत वाढवली जाते। एक महिन्यापासून 10-24-26 खताची किंमत 1470 रुपयांवरून 1725 रुपये झाली आहे। शेतकरी कापूस, सोयाबीन आणि इतर बागांसाठी या खताचा मोठ्या प्रमाणात वापर करतात। शिवाय खतांच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्च वाढत आहे। कंपन्यांकडून दुय्यम खतांचा रासायनिक खतांची लिंकिंगचा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू आहे। विक्रेत्यांकडून या संदर्भात कोणत्याही तक्रारी नसल्याने कृषी विभाग कारवाई करत नाही, पण हे दुय्यम दर्जाचे खत शेवटी विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना विकलं जातं। सध्या 10-24-26 च्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे। याशिवाय सध्या इतर कोणत्याही किमतीत वाढ झाली नसली तरी शक्यता नाकारता येत नाही।